तर मराठा आरक्षणासाठी बोलावलेल्या अधिवेशनाकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि सरकार ओबीसींवर अन्याय करणार नाही अशी प्रतिक्रिया यावर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिली आहे। तसेच त्यांनी जरांगेंच्या भाषेवर सुद्धा आक्षेप घेतलाय। पाहूयात। राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल परवाला सादर झाला। आज किंवा उद्या कॅबिनेटची मीटिंग होईल आणि त्याच्यामध्ये ज्या शिफारसीनुसार कसलं आरक्षण द्यायचं याचा निर्णय झाल्यावरती तो 20 आणि 21 तारखेला होणाऱ्या विशेष अधिवेशनामध्ये पारित केला जाईल। आम्ही सातत्याने त्याच्याकडे लक्ष ठेवून आहोत, परंतु परवापासनं ज्या काही बातम्या आपल्या माध्यमातून आणि इतर मीडियाच्या माध्यमातून येतात, काल दिवसभर चाललं होतं की 10% आरक्षण देणार, आज पुन्हा सांगतात की 13% आरक्षण देणार। हे आरक्षण जर ओबीसी एससी आणि एसटीला जे 50% आरक्षण मिळतं, या 50% पेक्षा अधिकचं आरक्षण मराठा समाजाला सरकार देणार असेल तर त्याला आमचा कधीही विरोध राहणार नाही। ही कसल्या प्रकारची भाषा आहे? या महाराष्ट्राची ही सभ्यता आहे काय? त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं। मी आपल्या माध्यमातून सरकारला आणि पोलीस यंत्रणेला विनंती करतो की अशा प्रकारची भाषा वापरणाऱ्या माणसाच्या विरोधात तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि त्याला अटक करायला पाहिजे। सामूहिकरित्या धमकी देतो आहे। जे काही मान्य छगन भुजबळ साहेब असतील, वडेट्टीवार असतील, आमचे प्रकाश शेंडगे असतील, टी.पी. मुंडे असतील, इतर मंडळी असेल, आम्ही असू, आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता आम्ही समाजाच्या सोबत आहोत। ते जसे त्यांच्या समाजासाठी झटते, आम्ही आमच्या समाजासाठी झटतो आहे, हा काही गुन्हा नाही। आणि मग आम्हाला टपकून टाकायची भाषा, आमची खानदान मिटवण्याची भाषा, आमची वंशावळ संपवण्याची भाषा जर हे वापरत असतील तर त्यांच्या विरोधात सरकारने त्वरित ॲक्शन घ्यावी।